नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बीएड कॅपचा जो दुसरा राऊंड आहे आज प्रसिद्ध होणार आहे। तर ह्या राऊंडपूर्वी सगळ्यांना एक महत्त्वाची माहिती देऊ इच्छितो। पोर्टलवरती सध्या तरी पहिल्या राऊंडमध्ये 35,000पेक्षा जास्त कॅन्डिडेट यांची निवड करण्यात आली होती, परंतु यातील केवळ 7 ते 8,000 एवढ्याच विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये फॉर्म आहे तो कन्फर्म केलेला आहे। तुम्ही पोर्टलवरती जाऊ शकता। इनटेक आणि ॲडमिटेड अशा प्रकारे 2 ऑप्शन EWS असेल किंवा रेग्युलर असेल तर असे ऑप्शन देण्यात आले आहेत। त्या ठिकाणी तुम्ही ही आकडेवारी पाहू शकता। आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला ही यादी पाहायलाच मिळत असेल। म्हणजेच की कॅप राऊंड 1 मध्ये फक्त 8 ते 9 म्हणजे साधारणतः 8,000च्या आसपास विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहे। त्यामुळे जास्तीत जास्त जागा आहेत त्या कॅप राऊंड 2 मध्ये भरल्या जाणार आहेत। त्यामुळे लक्षात घ्या, कॅप राऊंड 2 हा संध्याकाळी 5 नंतर प्रसिद्ध होणार आहे। त्यामुळे जर बीएड कॅप राऊंड 2 मध्ये आम्ही सांगतच असतो जास्तीत जास्त जागा ह्या कॅप राऊंड 2 मध्ये भरल्या जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना एकच सूचना, कॅप राऊंड 2 मध्ये जर कॉलेज मिळत असेल तर शक्यतो ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा, कारण का कॅप राऊंड 3 मध्ये जागा खूपच कमी राहतात आणि त्याच्यामध्ये मेरिटनुसार जागा असतात। त्यामुळे मेरिट जर हाय लागलं तर तुमचे जर पर्सेंटाईल कमी असतील तर तुम्हाला ॲडमिशन मिळण्याची चान्सेस कमी असतात। त्यामुळे साधारणतः 2 राऊंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी ॲडमिशन घेतच असतात। त्यामुळे हा राऊंड साधारणतः 5 नंतरच प्रसिद्ध होईल। राऊंड प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। त्यामुळे सध्या तरी माझं सांगण्याचा हेतू हाच की कॅप राऊंड 2 करता अजून 7,000 जर जागा सोडल्या तर अजून रेफरन्स जे दिलेले होते त्यानुसार कॉलेज मिळण्याची शक्यता आहे। आणि परंतु जर तुम्हाला कॉलेज मिळालं नाहीये तर तुम्ही कॅप राऊंड 3 साठी पुन्हा नव्याने तुम्हाला फ्रेश ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी हा जो ऑप्शन आहे म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म आहे तो तुम्हाला बीएड कॅपच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये उपलब्ध होतो। म्हणजेच पुन्हा तुम्ही नव्याने कॉलेज देऊ शकता। ही मुभा असते, पण माझ्या माहितीनुसार कॅप राऊंड 3 मध्ये जागा खूपच कमी असतात। त्यामुळे सर्वांनी विचार करायचा आहे। त्यामुळे आत्ताचा हा माहितीपर व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा। आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतील तरच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होतं। पावती वगैरे कॉलेजमध्ये चालत नाही। तर अशा प्रकारे बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट